आज आपण शेवग्याच्या शेंगांची भाजी बनवणार आहोत वाटण करून सनी. आता मी शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या वरची साल काढून घ्यायची, 3-4 पाण्यानं धुवून घ्यायचे आणि मिठाच्या पाण्यात आपल्याला 5 मिनिटासाठी झाकण लावून ठेवायचं एका साईडला. आता आपल्याला ताव्यामध्ये 2 कांदे टाकायचे आणि चांगले भाजून घ्यायचे, धने टाकायचे, खोबऱ्याचं छोटंसं खांड टाकायचं आहे, ते पण चांगलं भाजून घ्यायचं आहे. आता आपल्याला पाट्यावरच वाटण करून घ्यायचं, भाजी छान होते म्हणून. आता आपल्याला खोबरं पण चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीरच्या काड्या आणि लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या. आता टोपमध्ये आपल्याला जे वाटण केलेलं होतं ते टाकून घ्यायचं आहे. लाल तिखट टाकायचं आहे, धनिया पावडर, हळद, गरम मसाला आणि वाटणाचंच पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून ठेवायचं आहे. छान असा मसाला भाजायचा आहे आणि आपल्या शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायच्या आहे. गरम पाणी टाकायचं आहे आणि मीठ टाकायचं आहे आणि आपल्याला कोथिंबीर टाकायची आणि 5 मिनटं अजून शेवग्याच्या शेंगा चांगल्या शिजून घ्यायच्या आहे. बघू शकता छान शिजलेल्या आहे आपल्या शेवग्याच्या शेंगा. तर तुम्हाला कशा वाटल्या आजच्या शेवग्याच्या शेंगा? लाईक, शेअर, सबस्क्राईब. धन्यवाद. बाय बाय.